घरामध्ये दुसरं कोणी नसल्यामुळे आज आपल्याला एकट्याला सर्व कामं करायची आहेत. सर्वात आधी आपण कपड्यांच्या मशीनमध्ये पाणी टाकून सर्व कपडे चांगल्या प्रकारे धुवून घेतोय. एक साईडला मशीनमध्ये कपडे होत आहेत तोपर्यंत आपण भांडेसुद्धा घासून घेतलेले आहेत. कपडे चांगले धुवून झाल्यावर आपण त्यांना चांगल्यापैकी एक एक करून रशीवर वाळत टाकले. कपडे वाळत घातल्यानंतर हे जे तुम्हाला समोरचं मोठं वावर दिसतंय याच्यामध्ये आपण भेंडी लावणार आहे आणि एक एक करून ड्रिपचे पाईप पसरवतोय. ड्रिपचे पाईप पसरवता फक्त अर्ध वावर झालं आमचं आणि ड्रिपचे पाईप सर्व संपून गेले. अजून तुम्ही बघू शकता हे अर्ध वावर अजून करायचं आहे. तर ह्या विहिरीतलं पाणी आम्ही शेतीसाठी आणि पिण्यासाठी वापरतो. आणि हे हरभऱ्याचं रोप आहे. तर बाजूच्या वावरामध्ये आम्ही सगळा हरभरा लावलाय आणि मागच्या वावरामध्ये गहू लावलाय. तर हे छोटंसं घर दिसतंय ते माझं घर आहे आणि त्याच्या बाजूला आमचा गोठा आहे आणि घराच्या मागच्या बाजूला छोटा माथा आहे. इथे आम्ही गाई म्हशींसाठी घास टाकलेले आहे. बघू शकता हिरवं गवत उगलेलं आहे. त्या साईडला सुद्धा गहू आहेत आणि ह्या वावरामध्ये आता आपण भेंडी लावणार आहे आणि त्या वावरामध्ये सुद्धा गहू लावलेले आहेत. ती बघा ती आपली पाण्याची विहीर आहे. मगाशीच तुम्हाला दाखवलं आणि तिथं हरभरा सुद्धा आहे. तर हे सर्व वातावरण माझ्या घराच्या आजूबाजूला आहे. बघू शकता अत्यंत सुंदर असं वातावरण आहे. तर हे सर्व आपलं काम आवरता कंप्लीट 4 दिवसांनी आपली आई आणि आजी मामाच्या गावावरून परत आलेली आहे आणि ते तुम्हाला हाय सुद्धा करत आहेत आणि बाय सुद्धा करत आहेत.